काय करायचं ते. नानाजी नमस्कार. राधिका, तू तिथे जाऊन पापड लोणची मसाले बनवणार होतीस बरोबर. मग ते तिने स्वतंत्रपणे जाऊन स्वतःच करायचं. काय असं म्हणायचं ना आनंद तुम्हाला? अगदी बरोबर. माझं मनातलं ओळखलं नानाजी. वहिनींनी तेच मसाले तेच पापड स्वतंत्रपणे स्वतःच्या ब्रँड खाली बनवावेत आणि विकावेत. हा विचार तर चांगला आहे, पण अंमलात कसं आणायचं? हो ना आनंद भाऊजी, अहो ते हे असं एकदम सोपं नाही हो. नाही, मला तर कसलाच अनुभव नाही. बरोबर आहे, पण कठीण तरी कुठे आहे. तुमच्या हाताला चांगली चव आहे. तुम्ही सगळे पदार्थ चवीचे करता. मग तुमच्या याच कौशल्याचा आपण उपयोग का नाही करून घ्यायचा? आणि अनुभवासाठी आम्ही सगळे आहोत ना मदतीला. नानाजी आहे, मी आहे. अगदी बरोबर. अरे मी सुद्धा फूड अँड ड्रग डिपार्टमेंट मध्ये होतो. मी तुला योग्य प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीन. लो कर लो बात. अब तो कोई टेंशन लेने की बात ही नहीं. हम सब कुछ देख लें. पण हे सगळं एकदम असं कसं व्हायचं? मी सांगतो. आधी घरगुती पद्धतीने सुरू करायचं आणि मग मोठ्या प्रमाणात जागा शोधून. बरोबर ना नानाजी? अगदी बरोबर. योग्य सल्ला देतोस बाळा. पण आनंद भाऊजी, हे असं एकदम व्यवसाय करणं इतकं सोपं नाही ना. कसं काय जमायचं मला? आणि मला काही अनुभव नाही, हाताशी पण काही नाही. कसं होईल? बरोबर आहे वहिनी तुमचं. अगदी कोणी उठून असं बिझनेस सुरू करू शकत नाही. त्यासाठी खूप गोष्टींचा विचार घ्यावा लागतो. हा, आणि हे बघा ना, म्हणजे रॉ मटेरियल, जागा, लेबर, कॅपिटल, टार्गेट कस्टमर्स, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचे फेस्टिवल्स, सगळं विचार करावा लागतो. शिवाय आपला माल कुठे खपू शकतो याचा अभ्यासही करावा लागतो. वहिनी, मी तुम्हाला घाबरवत नाही. या सगळ्यांसाठी मी, आमची टीम तुमच्या मदतीला आहे ना. आपण पानवलकर सरांचं मार्गदर्शन घेऊ, कपूर सरांना आपण विचारू. पण त्याआधी नेमकं काय आणि कसं करायचं ते ठरवू. उत्तम. मी काय करतो, आज हिच्या डोक्यावर पासून सगळ्या पदार्थांची यादी लिहून काढतो. बरोबर. त्याची साहित्यकृती लिहून काढतो. मग कसं काय करायचं ते बघू. सुरुवातीला आपण घरगुती स्वरूपात करू. जागेचं काय नंतर बघता येईल. ए गप्प बस ना, जा ना, काम कर स्वतःच. तू गप्प बस. बोर करते. आणि मी काय करू शकते आणि काय नाही तुला काय माहिती ग? मला माहिती ना तू काहीच नाही करू शकत ना. तू स्वयंपाक पाणी करू शकते ना, धुणं भांडी ना, विणकाम ना, शिवणकाम. ओ हॅलो, गप्प बस. या सगळ्या गोष्टी करायला ना आमच्याकडे सर्वंट्स असतात. कारण तुला काहीच येत नाही ना, म्हणून नोकर ठेवून राहिली तू. एक गावठी, चल ना, टाइमपास करू नको. गावठी कोणाला म्हणून राहिली ग? हा, गावठी कोणाला म्हणून राहिली? नागपूरमध्ये राहते मी. नागपूर शहर आहे, शहर. अगं महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुला काही माहिती आहे की नाही? इतिहास भूगोल काही शिकली की नाही तू? हे काय मध्येच वेडीस का तू? ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तू काय बोल नको. मला माहिती ना तुला काही डोकंच नाही ते. तू डोक्यात जाऊ नकोस आता माझ्या. काही काय बडबडते. चल तुला हवं ते कर आता. मी बेलचं बटनच बंद कर. बेलचं बटन बंद करून काय करशील तू? हा, दिवसभर घरात बसून राहशील बस. म्हणजे घुस जशी बिळात बसून राहते ना तसलं. हो, घुसच आहे तू. घरात घुसलीस ना. घुस 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 आहे तू. बस आता मी गॅरीला नाव सांगेन तुझं. काय काय नाव सांगशील? ही राधिका मला घुस म्हणून राहिली असं एवढंच सांगणार तू? अगं तू किती बालिश आहे ते बघ ना. छत्री आहेस ग तू. मग तू पण अम्ब्रेला आहेस. अगं वैश्वर्या, तुला किती डोकं नाही. छत्री 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 नाही, ती अम्ब्रेला नाही, छत्री 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 म्हणून राहिली.
छत्री म्हणजे बैताड. कनिंग 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 म्हणून राहिली मी तुला. ओ गॉड, कसली इरिटेटिंग आहेस तू. मी इरिटेटिंग असेल ना? मी इरिटेटिंग? तू तर इडियट आहे. काय बोललीस तू? इडियट इडियट. का इंग्रजी कळत नाही? मराठीत सांगू का? अगं बैताड बैताड म्हणजे बावळट आहेस तू. तू बावळट आहेस. ए तू बावळट आहेस. तू तू हडळ आहेस हडळ. तू विच आहेस, विच मॉन्स्टर आहेस तू. ए मॅडचॅप गपरा. तू तू ना गुड फॉर नथिंग आहेस. तू तर बॅड फॉर एव्हरीथिंग आहेस ना. व्हॉट? तू ना तू पिड्डो आहेस, तू बावळट आहेस. तुला काही साधी अक्कल नाही, क्रेझी आहेस तू. तू काही करतेस बावळट सारखं. तुला डोकं नाही आहे. ए येडी आहेस का ग तू? हा तिथून कशाला बोलते? एवढी तर हिंमत असेल ना तर मैदानात ये. नाही ठीक आहे ना, येते ना. पुढे घाबरते मी. अगे घाबरतेस तू म्हणून तिथे उभी राहिली. एवढं असलं तर ये की मध्ये. दाखव तुझी हिंमत. दाखव ना. ए चल चल, काय घाबरत नाही मी. गप्प बस. आज होऊनच जाऊ दे. ये थांब दाखवते तुला. थांब ग, चल. हा बोल बोल बोल. आता काय बोलायचं तुला? येडी आहेस का ग तू शन्या? आ तुझं डोकं बिकं फिरलंय का जरा? हसते काय आहेस तू? आता आज कशी जाशील? आ ओ फ्री. शिट शिट शिट, माझ्याकडे कीज नाहीये. व्हॉट यू ट्रिक मी इनटू दिस? या दाराला जर लाथ मारली ना तर याद राख, चांगलं तोडून ठेवीन तुझं. हा तू जरा गप्प बसशील का? गॉड, माझ्याकडे फोन पण नाहीये. आणि या असल्या कपड्यात तू खाली पण जाऊ शकत नाही ना. मला तर फार दया येऊन राहिली तुझी. बघवतच नाही तुझ्याकडे. जाते बाई मी आत. नानीजी, नानीजी. काय ग? अगं हसतेस का एवढी? नानीजी, तुम्हाला ती गोष्ट माहितीये का? माकड आणि टोपीवाल्याची. हो, म्हणजे माकडं टोपीवाल्याच्या टोप्या पळवतात ती. हा तीच. आणि नंतर हुशारी करून तो टोपीवाला माकडांना उल्लू बनून त्या टोप्या परत मिळवतो. ही गोष्ट माहितीये ना? पण त्याचं काय? असंच काहीच घडलं नाही ते. आणि माकड राहिलं बाहेरच. ए शन्या, आता आपल्याला घरातनं बाहेर काढलं की कसं होतं ते कळेल तुला. बस आता बोंबलच. चला हो नानीजी. आज माझं घर स्वच्छ झालं. बाय. यु नो व्हॉट, काही लोकांची जागा ना डस्टबिन मध्येच असते. तुमच्या बायकोचं मुलाचं सामान घरातून काढून राहिली. तुम्ही नुसतं बघून राहिला. हीच किंमत का आमची?